हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि गळ्याचा जो शेप आहे एकदम आपला प्रॉपर असा गोल आलेला आहे, जो की बऱ्याच जणांचा जो आहे त्रिकोणी येतो किंवा व्यवस्थित गळ्याचा शेप घेत नाही। तर आता या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग जे आहे मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्लीव्ज कटिंग सुद्धा डायरेक्टली कपड्यावरती सांगितलेली आहे, कारण या ब्लाऊजचं पूर्ण जी कटिंग आहे मी पेपरवरती न करता अस्तरवरती दाखवलेला आहे। सो व्हिडिओ जर एकदम शेवटपर्यंत बघा। तर मला कमेंट सुद्धा येत होत्या की 36 साईजचं ब्लाऊज जे आहे तुम्ही अस्तरवरती डायरेक्टली कटिंग करून दाखवा। सो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहे। आता हा बघा आपला साडीतला पीस आहे। अस्तर मी घेतलेला आहे 1 मीटर या ब्लाऊजसाठी। तर तुम्ही 4.5 किंवा 5 इंचापर्यंत जर स्लीव्ज तयार करत असाल तर डायरेक्टली अस्तरवरती तुमचं जे कटिंग आहे ब्लाऊजचं होतं, पण तुम्ही 10 किंवा 11 इंचाची स्लीव्ज तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्टली काय होतं की कटिंग जे आहे कटोरी ब्लाऊजचं निघत नाही, तर त्याला एक्स्ट्रा जे अस्तर आहे ते आपल्याला लागतं। तर आता हे बघा आपण शॉर्ट स्लीव्ज बघणार आहोत। आता इथे मी घेतलेला आहे अस्तर आणि अस्तरवरती सगळ्यात आधी आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर आता इथे मी मेजरमेंट घेतलेला आहे 36 साईजच्या ब्लाऊजसाठी। जर तुम्हाला 36 साईजचं मेजरमेंट माहिती नसेल आणि एखादं कस्टमरचं तुमच्याकडे जर शिवायला ब्लाऊज आला असेल तर तुम्ही हेच सेम जी मेजरमेंट आहे तर ते वापरून तुम्ही ब्लाऊज तुमच्या कस्टमरचं तयार करू शकता। तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवर घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची। तर आता माझ्या कस्टमरच्या जी ब्लाऊजची उंची होती तर ती 13.5 इंच होती। अगर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल, हाईट जास्त असेल तर तुम्ही 14 + 1 इंच ठेवू शकता, 15 इंच। तर मी 14.5 इंच पूर्ण उंची घेतली। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी 5.5 इंच घेतलं। मुंडा मी 6 घेतलेला आहे। तर 36 साईजला 5.5 शोल्डर आणि मुंडाचं 6 अगदी व्यवस्थित बसतं। त्याच्यानंतर आता आपलं प्रॉपर जे माप आहे छातीचं आपल्याला ते टाकायचं आहे। म्हणजे आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं 9 इंच आहे, त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन ॲड करायचं। तर कोणत्याही ब्लाऊजमध्ये आपण मार्जिन जे आहे 2-2 इंच घेतो। आता कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंचचे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं। आता जी कमर होती तर ती 7.5 इंच होती, तर 7.5 + 2 इंच मी मार्जिन ॲड केलं। त्याच्यानंतर छाती आणि कमर जे आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे अशी जोडून घ्यायची। आता आपल्याला इथं द्यायचा आहे बॅक मुंड्याचा शेप। बॅक मुंड्याचा आपण जो शेप आहे तर तो देत असतो 1.5 इंचावरती आणि फ्रंट मुंड्याचा शेप आपण 1 इंचावरती देत असतो। तर आता आपण हा बॅक पार्ट काढलेला आहे, त्याच्यामुळे फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला 1.5 इंचावरती असा देऊन मुंड्याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं शेप द्यायचा आहे। तर आता आपण हे आपला जो बॅक पार्ट आहे तर तो कटिंग करून घ्यायचा। तर हा बघा आपण बॅक पार्ट कट करून घेतला। आता त्याच्यानंतर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला आपण काय करायचं आहे, आपला जो बॅक पार्ट आहे तो ठेवायचा आहे। आणि जसं की इथे बघू शकता खाली मी 1 इंच जे कापड आहे एक्स्ट्रा सोडलेला आहे, क्रॉस पट्टी आपण त्याच्यामध्ये वाढवणार आहोत आणि मग आपला जो बॅक पार्ट आहे तर तो अस्तरवरती असा ठेवायचा आहे। तर त्याच्यामुळे काय होतं की मधला जो स्पेस राहतो त्याच्यामध्ये आपली पूर्ण जी स्लीव्ज आहे तर ती कट होऊन जाते। तर तुम्ही ते बघू शकता की आपण अस्तर सुद्धा कसं ॲडजस्ट करायचं आहे किंवा काय करायचं आहे। तर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला मी ठेवलेला आहे आपला बॅक पार्ट। त्याच्यानंतर खाली मी 1 इंच सोडलं। आता मुंडा जो आहे आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचा आहे। फ्रंट मुंडा आपण देत असतो 1 इंचावरती, त्याच्यामुळे मी अर्धा इंच जो आपला मुंडा आहे तर तो खाली डाऊन केलेला आहे। गळारुंदी 2.25 घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपला जो पुढचा गळा आहे तर मी तो घेतलेला आहे 6 इंच। तर पुढचा आणि मागचा जो गळा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता। तर आता हा स्क्वेअर आकार जो आहे आपण असा मार्किंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर थोडासा जो गळ्याचा शेप आहे मी बाहेरून घेतलेला आहे, कारण काय होतं की घातल्यानंतर सुद्धा जो आपला ब्लाऊज आहे एकदम असा गळ्यापाशी फिटिंग बसत नाही, एकदम व्यवस्थित असा शेप येतो, थोडासा पसरतो घातल्यानंतर सुद्धा, त्याच्यामुळे मी थोडासा इथं बाहेरून शेप दिलेला आहे। आता इथं बघू शकता क्रॉस पट्टी जी आहे मी 3 आणि 2.5 इंच इथं ठेवलेली आहे। क्रॉस पट्टीला जो आहे आपण थोडासा इथं कर्व आकार द्यायचा आहे, कारण घातल्यानंतर सुद्धा जे ब्लाऊज आहे एकदम त्याचा जो शेप आहे क्रॉस पट्टीचा छान येतो। आता इथं कटोरी जी आहे मी ठेवलेली आहे 5 इंच, पण तुमचं जर छातीचं पोर्शन थोडंसं हेवी असेल तर तुम्ही 5.5 इंच सुद्धा जी कटोरी आहे तर ती ठेवू शकता 36 साईजला। तर मी 5 इंच कटोरी ते घेतलेली आहे। खालून वरती मी गळ्यापासून 1 इंच घेतलं, त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन मार्किंग केलेली आहे। गळ्यापासून एक आपल्याला क्रॉसमध्ये अशी एक लाईन मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर एक सिंपल असा जो कटोरीचा आकार आहे आपल्याला द्यायचा आहे। जर या दोन्ही लाईन तुम्ही मार्किंग करून घेतला तर कटोरी काढायला एकदम आपल्याला सोपं जातं, सिंपल जातं। तुम्हाला जर अंदाजे कटोरीचा शेप काढायला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे कटोरी काढू शकता। तर आता हा बघा एकदम आपला परफेक्ट शेप निघतो कटोरीचा। आता इतकं आपलं हे जे पूर्ण मार्किंग आहे कटोरी ब्लाऊजचं आपण केलेलं आहे। आता क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला काय करावं लागतं की मार्जिन जे आहे एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवावं लागतं। तर आता हेच मार्जिन जे आहे मी 1.5 इंच खाली इथं वाढवत आहे।
तर नेहमी आपण वरच्या साईडला वाढवतो शिलाई मार्जिनसाठी, पण आता आपले हे जे कटिंग आहे तर ते आपण डायरेक्ट अस्तरवरती करत आहोत. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की 1.5 इंच मी इथं खाली जे आहे मार्जिन वाढवलेलं आहे क्रॉस पट्टीला. तर नंतर आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवायची गरज नाही, फक्त कटोरी फक्त आपल्याला अस्तरवरती दुसरी काढावी लागते. आता हे बघा आपलं पूर्ण जे कटिंग आहे आपण असं करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात आधी मी तर क्रॉस पट्टीचे जे कटिंग आहे ते करत आहे. तर दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने आपण सगळे जे पार्ट्स आहेत आपले असे काढून घ्यायचे आहेत. तर आता हे कटोरीचं पण आपण कटिंग जे आहे तर ते केलेलं आहे. आता आपण हेच अस्तरवरती ठेवायचं आहे आणि कटोरी जी आहे अस्तरवरतीच आपल्याला वाढवून काढायची आहे. तर आता हे बघा एका साईडला आपलं जे कापड एक्स्ट्राचं राहिलं होतं तर त्या साईडला आपण अशी क्रॉसमध्ये जी कटोरी आहे तर ती ठेवायची आहे. कटोरी जी आहे कधीही आपल्याला क्रॉसमध्येच ठेवून ती कट करायची आहे, कारण जर आपण क्रॉसमध्ये कापड ठेवलं नाही कटोरीचं तर ती घातल्यानंतर जी कटोरी आहे तर ती चपटी बसते अंगामध्ये. त्यामुळे आपण इथं काय करायचं आहे की ठेवतानाच अस्तरवरती आपल्याला कटोरी जी आहे क्रॉसमध्ये ठेवायची आहे. तर आता सगळ्यात तर पहिला आपण आहे तसं कटोरी जी आहे मार्किंग करून घेतली. आता या दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टक्ससाठी. आपण 1.5 इंचाचा टक्स मारतो कटोरीला, तर त्यासाठी दोन्ही साईडला आपण हे 1.5 वाढवून घ्यायचं. तर हे बघा आता या दोन्हींचा सेंटर आपण काढला, त्याच्यानंतर 1.5 इंचावरती आपण हा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. तर 1.5 इंचावरती मी बॉटमला कटोरीचा जो आहे असा शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला जसं इथे मी दाखवत आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही कटोरीला जो आहे शेप द्यायचा आहे. तर ही बघा आपली कटोरी जी आहे एकदम अशी परफेक्ट निघलेली आहे. आता हे बघू शकता की जी कटोरी आहे तर ती आडवी सुद्धा स्ट्रेच होते आणि उभी सुद्धा स्ट्रेच होते. म्हणजे आपली जी ही कटोरी आहे तर ती एकदम व्यवस्थितपणे अशी आपण कट करत आहोत. आणि घातल्यानंतर सुद्धा ह्याचा जो शेप आहे चपटा वगैरे अजिबात बसणार नाही. आता आपण यामध्ये स्लीव्ज काढणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण जे कापड वर खाली झालेलं असतं तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं आपल्याला डबल फोल्ड करावं लागतं. आता हे बघा सेंटरचं जे कापड आहे अगदी आपण व्यवस्थित करून घ्यायचं. आता स्लीव्ज जे आहे मी 5 इंचाची तयार करणार आहे, तर 1 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे वाढवायचं आहे. आता आपल्या इथे छातीचं माप टाकायचं आहे. आता आपलं छातीचं जे न वाढवलेलं माप होतं तर ते 9 इंच होतं, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे, कारण स्लीव्ज लावत्यावेळी आपल्याला कमी पडायला नको यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 3 इंच मी खाली शेपसाठी घेतलं, 2 इंच फिटिंगसाठी घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला असे क्रॉसमध्ये लाईन मार्किंग करून घ्यायची. 3 पॉईंट काढायचे आहेत, 1 पॉईंट आपला खाली घ्यायचा आहे, 2 आपले पॉईंट जे आहेत तर ते वरती घ्यायचे आहेत. तर आता ज्यांना कोणाला स्लीव्ज काढायला येत नसेल तर त्याने माझे 26 एक मी व्हिडिओ बनवलेले आहेत भरपूर स्लीव्जवरती, तर ते व्हिडिओ जे आहेत माझे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हात रुंदी जी आहे मी 5.5 इंच घेतलेली आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपण मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे. तर आता हे जे आपलं अस्तर कटिंग आहे मेन कापडावरती ठेवून कट करायचं आहे. मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवायचं नाही. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.